नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. आता हे सरबत नुसतं प्यायचं नाही, तर तुम्हाला पिता पिता खायचं सुद्धा आहे. उष्णतेमुळे किंवा गरमीमुळे शरीराची आगाग होते किंवा डोळ्यांची जळजळ होते, भूक कमी लागते. अशा बऱ्याचशा आजारावर हे सरबत तुम्हाला अगदी थंडगार ठेवणार आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला सर्वांना माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर ज्योती बरकले रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे सरबत आपण अर्धा लिटर दुधापासून तयार करणार आहोत, म्हणजे अगदी 7 ते 8 जणांना अगदी व्यवस्थित हे सरबत पुरणार आहे. एका भांड्यामध्ये आपण अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो गाईचं दूध घ्यायचं, कारण ते पचायला हलकं असतं. बाकी तुम्हाला जर म्हशीचं दूध आवडत असेल तर तुम्ही याऐवजी म्हशीचं दूध घेऊ शकता. मध्यम आचेवर आपण दुधाला छान उकळी आणणार आहोत. दुधाला अशी छान उकळी आली की आपण थोडेसे पळीने वर खाली करून घेणार आहोत. आता इतकंच आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. अर्धा लिटर दुधासाठी येथे मी 100 ग्रॅम किंवा अर्धा कप खडीसाखर घेतलेली आहे. अगदी परफेक्ट आहे. साखरेच्या तुलनेत खडीसाखर जर आपण ह्या सरबतामध्ये वापरली, हे सरबत थोडंसं पौष्टिक होतं. आणि साध्या साखरेच्या तुलनेत खडीसाखर नेहमीच चांगली असते. आता यामध्ये खडीसाखर संपूर्ण विरघळवून घेणार आहोत. तुम्हाला जर खडीसाखर घ्यायची नसेल तर याऐवजी अर्धा कप साखर साधी वापरली येथे सुद्धा चालू शकेल. खडीसाखर घेत असाल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. कमी जर आवडत असेल गोड तर तुम्ही खडीसाखर थोडीशी कमी करू शकता. जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढू शकता. तर खडीसाखर संपूर्ण आता आपल्याला या दुधामध्ये विरघळलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. दूध आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता दूध थंड होतं तोवर आपण इथे पुढची तयारी करून घेणार आहोत. इथे आपण साधारण 1 चमचा भरून सब्जा बी घेतलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा बी किंवा सब्जा भिजलेला खाण्याचे किती फायदे आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. तर शरीराला थंड ठेवण्याचं काम सब्जा करत असतो. सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोबतच फॉस्फरस आणि पोषक घटक असल्यामुळे आपल्याला शरीरासाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. सोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम हे सब्जा करत असतं. डोळ्यांची जळजळ होणे, शरीराला खाज सुटणे, घामामुळे जास्त इरिटेट होणे, हे सगळ्या गोष्टींचं नियंत्रित ठेवण्याचं हे काम सब्जा करत असतं. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भिजलेला सब्जा किमान 1 चमचा तरी दिवसभर खाल्लंच पाहिजे. भिजवणं सुद्धा अगदी सोपं आहे. 1 चमचाभर सब्जा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून चमच्याने थोडंसं वर खाली केलं की अगदी 2 मिनिटात असा हा मस्त छान टम्म फुगलेला सब्जा तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळतो. सोबतच इथे आपण एक मध्यम आकाराचा ताजा कलिंगड घेतलेला आहे. त्यातला सुद्धा आपण अर्धा भाग घेणार आहोत. कारण अर्धा लिटर दुधासाठी असा पाव हिस्सा आपल्याला कलिंगड घ्यायचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात कलिंगड येतात. शिवाय कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर छान राहते. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे कलिंगड वाढवत असतं. म्हणून रोजच्या आहारामध्ये अर्धा कलिंगड तरी आपल्याला खाल्लंच पाहिजे. व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची जर जळजळ होत असेल, डोळ्यांची आगाग होत असेल तर कलिंगडाचं सेवन आपल्याला केलंच पाहिजे. तर यातलं फक्त आपण पाव हिस्सा कलिंगड घेऊया. पद्धतीने अगदी छोट्या छोट्या क्यूब्समध्ये आपण हे चिरून घेणार आहोत. असं हे केलं की अगदी 2 मिनिटात तुम्हाला हा पाव हिस्सा कलिंगड कापून घेता येईल. अगदी बारीक करून घेण्याची गरज लागत नाही. असे हे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल.
कलिंगडाच्या आत बी जे असताना ते सुद्धा खूप जास्त गुणकारी औषधी असल्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल सरबतामध्ये तुम्ही घेऊ शकता. खूप जास्त पौष्टिक आहे. काढून टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून सुद्धा टाकू शकता. तर कलिंगड असा हा छान आपण चिरून घेतलेला आहे. मध्ये जिथे कुठे आपल्याला बी दिसत असेल ती बी आपण काढून घेतलेली आहे. कलिंगडाची सुद्धा पूर्वतयारी करून घेतलेली आहे. येथे दूध थोडंसं कोमट झालेलं आहे. अगदी थंड करून घेण्याची गरज लागत नाही. अर्धा लिटर दुधासाठी येथे आपण हा पाव हिस्सा कलिंगड तुकड्यांमध्ये घेतलेला होता. तो संपूर्ण आपण काढून घेणार आहोत. अगदी आता यामध्ये आवडीनुसार तुम्हाला सब्जा बी घालायचा आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी 2 ते 3 चमचे भिजवलेला आपण सब्जा घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडा जास्त घालू शकता. कमी आवडत असेल तर कमी करू शकता. ह्यामध्ये इथे रूह अफजा सिरप घालणार आहोत किंवा गुलाबाचं सिरप जे बाजारामध्ये बाटल्यामध्ये रेडीमेड मिळतं ते वापरणार आहोत. तुम्ही अगदी कोणत्याही कंपनीचं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. किंवा गुलाबाचं सिरप घरामध्ये सुद्धा तयार करता येतं. येथे आपण चमच्याने मोजलं तर 5 ते 7 चमचे आपण इथे रूह अफजा सिरप वापरलेला आहे. सरबत आपला तयार झालेला आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 तासभर. चांगलं थंडगार करून घ्यायचं आहे आणि थंड थंड सरबत पिण्यासाठी आणि सोबत खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तर हे सरबत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. नुसतंच प्यायचं नाही तर पिता पिता खायचं सुद्धा आहे. या अशा दिवसांमध्ये जर तुम्हाला भूक कमी लागत असेल किंवा जेवणाची इच्छा नसेल तर हे सरबत तुम्ही एकदा नक्की करून पहा. खूप टेस्टी लागतं आणि तुमच्या सगळ्यांना खूपच जास्त आवडेल. तर आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही सकाळी जर फ्रीजमध्ये बनवून ठेवलं की अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही हे सरबत पिऊ शकता. दुसऱ्या दिवशी अजिबात ठेवायचं नाही, कारण ताज्या फळांपासून केलेलं हे सरबत अजिबात स्टोअर करून ठेवायचं नाही. उन्हाळ्याच्या स्पेशल सरबतांच्या आणखीन भरपूर रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असेल तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.